नमः शिवाय. नमस्कार. माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रावण महिना म्हणजे महादेवांच्या भक्तीचा महिना आणि महादेवांची पूजा म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते बेलाचं पान, बिल्वपत्र. महादेवांच्या पूजेमध्ये बिल्वपत्राला विशेष मान आहे आणि आपण श्रद्धेने महादेवांना बिल्वपत्र वाहतो. आपल्याला शिवभक्तीमध्ये बिल्वपत्र एक विशेष स्थान आहे. तर आपण महादेवांना नेहमी बेलाचं पान वाहतो, पूजा करतो. तर आपण कधी विचार केला आहे का की हे बिल्वपत्र आपण का बरं वाहतो? त्यामागे नेमकी कुठली पौराणिक कथा आहे आणि बिल्वपत्र वाहण्याची प्रथा नेमकी कशी सुरू झाली? तर हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऐका. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं महादेवांना नीलकंठ हे नाव कसे प्राप्त झाले आणि आपण समुद्र मंथनाची कथाही बघितली. तर समुद्र मंथनाच्या वेळी सर्वात आधी वासुकी या सर्पाच्या पोटातून हलाहल नावाचं जे विष सर्व सृष्टीला नाश करत होतं, तर सृष्टीचं रक्षण करण्यासाठी महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केलं आणि मग त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला आणि मग त्यांना नीलकंठ हे नाव भेटलं. परंतु त्या विषाच्या प्रभावामुळे त्यांना इतका त्रास होत होता की महादेवांच्या सर्व अंगाची लाही लाही झाली. त्यांना प्रचंड असा दाह होत होता आणि मग त्यांना तो दाह सहन होत नव्हता. हे सर्व पाहून सर्व देवदेवता चिंतित झाले, भयभीत झाले की आता महादेवांचा हा दाह कसा बरं शांत करावा. त्यांच्या शरीरावर, त्यांच्या कंठात जे सर्व विष साठलं होतं ते नेमकं कसं बरं बाहेर येईल किंवा त्याचा प्रभाव कसा कमी होईल आणि त्यांचा दाह कसा शांत होईल. तर अशा वेळी बेलाचं पान हे विष निवारक म्हणून काम करतं हे देवतांच्या लक्षात आलं आणि सर्व देवतांनी महादेवांच्या डोक्यावर एक एक बेलाचं पान ठेवायला सुरुवात केली आणि बेलाचं पान ठेवताच महादेवांना अगदी शीतलता प्राप्त झाली. म्हणजे त्यांच्या विषाचा दाह कमी होऊ लागला आणि त्यांच्या शरीराला थंडावा प्राप्त झाला. त्यामुळे तेव्हापासून महादेवांना बिल्वपत्र अतिशय प्रिय आहे. म्हणजे अगदी आपण गाण्यात म्हणतो तसं, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. आणि मग महादेवांना बेलाचं पान डोक्यावर ठेवल्यामुळे अगदी थंड वाटत होतं आणि त्यांच्या संपूर्ण शरीराला शीतलता प्राप्त होऊन त्यांचा दाह कमी झाला. त्यामुळे तेव्हापासून महादेवांना बिल्वपत्र अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे बिल्वपत्राला शिवभक्तीत अत्यंत विशेष असं स्थान आहे. तर ही झाली बिल्वपत्र वाहण्यामागची आणि महादेवांना बिल्वपत्र एवढं प्रिय का आहे यामागची एक पौराणिक कथा. तसेच बेलाचं पान वाहण्याची जी प्रथा आहे त्यासाठी पुराणांमध्ये अजून एक कथा सांगितली जाते, ती आता आपण बघूयात. काशीराज जंगलात चित्रभानू नावाचा एक शिकारी होता. तो शिकारी दिवसभर शिकार करत असे आणि मग त्या शिकारीमधून जे काही अन्न भेटत असे त्यावर तो आपल्या कुटुंबाचं पोट भरत असे. परंतु एके दिवशी तो शिकारीसाठी दिवसभर फिरला, परंतु त्याला एकही शिकार भेटली नाही. शिकारी अत्यंत दुःखी झाला आणि मग चिंतित होऊन तो विचार करू लागला,
आता मी माझ्या मुलाबाळांना काय बरं खाऊ घालू? माझ्या कुटुंबाला मी कसं त्यांचं पालनपोषण करू? या चिंतेत तो जंगलातच थांबला आणि मग बघता बघता रात्र झाली, काळोख पडू लागला. आता काळोख पडल्यामुळे सर्व हिंस्त्र प्राणी हे जंगलाच्या बाहेर येऊ लागले. त्यामुळे त्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. मग अशा वेळी त्याने विचार केला की आज मी जंगलाच्या बाहेर तर काही पडू शकणार नाही. मग जवळच असलेल्या एका बेलाच्या झाडावर तो शिकारी चढला आणि तिथेच वर लपून बसला. आता संपूर्ण रात्र विचार करा, त्या शिकाऱ्याला संपूर्ण रात्र तिथे जंगलात काढायची होती. मग आता झोप येऊ नये म्हणून त्या शिकाऱ्याने बेलाचं एक एक पान तोडायला सुरुवात केली आणि खाली जमिनीवर टाकू लागला. परंतु त्याला माहीत नव्हतं की खाली जमिनीवर शिवलिंग आहे. तो एक एक पान रात्री कुणी प्राणी आला तर कसं, झोप लागली तर काय होईल, या चिंतेने एक एक पान तोडायचा आणि खाली जमिनीवर टाकायचा. सोबतच त्याला अत्यंत दुःख झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्या अश्रूंचं पाणीही त्या शिवलिंगावर पडत होतं. बघा ना, देवाची लीला कशी असते. खाली असलेल्या शिवलिंगावर त्या शिकाऱ्याच्या हातून नकळत बिल्वपत्र वाहिले जात होते. म्हणजे संपूर्ण रात्रभर त्या शिवलिंगावर शिकाऱ्याच्या हातून बिल्वपत्र आणि अश्रूंचे जल अर्पण झाले. म्हणजेच त्या शिवलिंगावर एक प्रकारचा अभिषेकच झाला. खरं तर आपण देवाला शोधत असतो, परंतु देवही नकळत आपल्याला शोधत असतो, असा जणू यातून महादेव आपल्याला एक संदेशच देतात. म्हणजे शिकाऱ्याच्या हातून अगदी नकळत बिल्वपत्र आणि जलाभिषेक झाला. म्हणजे महादेवांची अगदी सेवाच झाली आणि त्याच्या भक्तिभावाची आर्तताही महादेवांपर्यंत पोचली. आणि मग शिकाऱ्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याला शिवलोकात उत्तम स्थान भेटले. तर तेव्हापासूनही बिल्वपत्राला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिवभक्तीत आपण बिल्वपत्र वाहण्याची प्रथा सुरू झाली. तर या झाल्या बिल्वपत्रामागच्या 2 कथा. अशा प्रकारे महादेवांना बिल्वपत्र वाहण्याची प्रथा सुरू झाली आणि मग आपणही पूजेत दरवेळी महादेवाला बिल्वपत्र वाहतो. तर आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन भक्तिमय व्हिडिओसाठी माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन भक्तिमय व्हिडिओसह. तोपर्यंत ओम नमः शिवाय.